पुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्याची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विणते मन नाही तुला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपला आज 20वा अभंग चालू आहे आणि इथे आत्तापर्यंत ज्या अभंगामध्ये जे जे सांगितलं त्याचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन पण ह्याच्यात पुष्कळ, म्हणजे 21, 21, 22 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये विशेषत्वाने म्हणजे वैष्णवांचं गुणवर्णन केलंय, त्यांच्या नामस्मरणाचं महत्त्व पटवून दिलंय. वैष्णव कुणाला म्हणायचं याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अत्यंत विरक्ती ज्यांच्याकडे आहे, अत्यंतिक विरक्ती, पूर्ण आसक्ती विरहित जीवन ज्यांचं अंतर्लक्षण आहे. विरक्ती ही बाहेरनं दाखवण्याची गोष्ट नाही, ती आतून असावी लागते. त्यामुळे अत्यंत विरक्ती, आसक्ती विरहित जीवन असं जे आहे ते त्यांचं अंतर्लक्षण आहे. आणि कामक्रोध त्यांच्या ह्याच्यातून केव्हाच बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे दयाबुद्धी मात्र त्यांच्याकडे भरपूर आहे. ही सगळी अंतर्लक्षणं झाली. आणि बाह्य लक्षणामध्ये सातत्याने नामसंकीर्तन ते करतच असतात, भगवंताच्या अनुसंधानात राहत असतात. त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. विष्णूचा भक्त तो वैष्णव ही साधी व्याख्या तर आहेच आहे. पण वैष्णव कोणाला म्हणायचं तर अत्यंतिक विरक्ती हे अंतर्लक्षण आणि नामसंकीर्तन हे बाह्य लक्षण असलेल्याला वैष्णव असं म्हटलं जातं, जो सातत्याने विष्णूच्या अनुसंधानात राहतो त्याला. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्याची. आपलं जसं प्रापंचिकाचं ठरलेलं असतं की धनाचा साठा म्हणजे थोडी तरी ठेव आपल्याजवळ असायला हवी, संपत्तीचा साठा असायला हवा, कधीतरी उपयोगास पडतो म्हणून तो साठवण्याची आपल्याला सवय असते. पण वैष्णवांच्या बाबतीमध्ये हरीचा जप, हरिनाम हे याचा साठा त्यांच्याकडे जास्तीत जास्त केला जातो. आणि हरिनाम आणि वैष्णव ही जोडी तर आहेच, म्हणजे संकीर्तन वैष्णवांची जोडी, नामसंकीर्तन आणि वैष्णव ही जोडी तर आहेच आहे. पण दुसरा अर्थ जोडी म्हणजे जोडणे, एकमेकांशी जोडणे. नाम घ्यायला त्याला आवडतं आणि नाम घ्यायला त्याला आवडल्यामुळे तो सूक्ष्माचा विचार करतो. आणि नाम हे सूक्ष्म आहे, ते आपल्याला सूक्ष्म असलेल्या देवापर्यंत नेतं आणि तो देव आपल्या उद्धाराची जबाबदारी घेत राहतो. मी कायम तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको असं म्हणून तो आपल्या पाठीमागे राहतो. आणि मग या सूक्ष्म रूपाने नाव घेणाऱ्या, नाम ज्याचं घेतलं जातं त्या देवावरती त्या उद्धाराची जबाबदारी, योगक्षेमाची जबाबदारी त्याच्यावरती येते. अशी सर्व कामं भगवंताला अर्पण करणारा जो असतो त्यालाही वैष्णव असं म्हटलं जातं. खरं म्हणजे ही जोडी जी आहे ते जोडणं म्हणजे त्या नामाशी तो जोडला जातो, नामाशी पर्यायाने सूक्ष्म असलेल्या भगवंताशी जोडला जातो. अशी ही भक्त आणि भगवंत अशी जोडी पण त्यांची आहे, म्हणून वैष्णवांची जोडी नामासी संकीर्तन असं म्हणतात. अनंत पापे म्हणजे ती त्यांची भस्म होऊन जातात हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगतात, कारण त्या काळामध्ये पाप पुण्य एक यज्ञ याग योग याग हे आहेच पुढे. योग याग क्रिया धर्माधर्म क्रिया वगैरे असं जे सांगितलंय, सातत्याने योगयाग आणि दुसरं पापाचे उद्धार, या दोन गोष्टी वारंवार सांगून हरिमुखे म्हणा हे जास्त आपल्याला सांगितले. कारण त्या काळामध्ये यज्ञ संस्कृती होती, त्यामुळे योगयाग यज्ञ हे काही लोकांनाच करणं जमायचं, ती त्यांची मक्तेदारी होऊन जाऊ नये, त्याला पर्याय कोणता तरी असावा जे सर्वसामान्यांना सहज मिळावं, म्हणून सर्वसामान्यांसाठी त्यावेळेला हरिपाठ लिहिला गेला. अशा पद्धतीने
ती जोडी नामसंकीर्तनाबरोबर भगवंताची जोडलेली आहे. मग भागवत धर्म स्थापन झाल्यानंतर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे भागवत धर्म स्थापन केला आणि सगळ्या गोष्टी भगवंताला अर्पण करायचे. जे काही नाम असू दे, पूजन असू दे, अर्चन असू दे, सगळ्या गोष्टी करायचे. सगळी जी कर्म करायची ती भगवंत प्राप्तीसाठी करायची आणि नुसती प्राप्तीसाठी करायची नाही, प्राप्तीसाठी करून त्यालाच अर्पण करून टाकायची. पण प्राप्ती मला व्हावी हा पण हेतू त्याच्यामध्ये नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तुझं तू दर्शन दे, माझं मी करायचं ते काही सोडणार नाही. अशा पद्धतीने अपेक्षारहित नामस्मरण हेही महत्त्वाचं आहे. भागवत धर्माचं निष्काम बुद्धीने आचरण करून विष्णूची जी निस्सीम अशी धर्म किंवा उपासना किंवा भक्ती केली जाते त्यांना वैष्णव असं म्हणतात. आणखीन एक वैष्णव, वैष्णव कोणाला म्हणतात हे सातत्याने त्यांनी आपल्याला सांगितलं. नाम घेणारा म्हणजे नाम न घेणारा वैष्णव असूच शकत नाही. नाम घेणारा वैष्णव सांगितलं, नाम न घेणारा वैष्णव असूच शकत नाही. दोन्ही अन्वय आणि व्यतिरिक्त दोन्ही रेखा ह्यांनी सांगितलं की आपोआपच ते मनावरती ठसलं जातं. तशा पद्धतीने सांगितलं त्यांनी की नाम न घेणारा वैष्णव असूच शकत नाही. नुसती गळ्यात तुळशी माळा घातल्यात, बुक्का लावला म्हणून कोणी वैष्णव होत नाही. तर तो जगाला फसवेल की टिळा लावलाय, गळ्यात तुळशीची माळ घातली आहे, सगळं व्यवस्थित, तो झब्बा पायजमा घालून वगैरे असा तो चाललाय, मी वारकरी आहे, मी टाळकरी आहे, मी भागवत धर्माचं अनुसंधान करणार आहे, मी वैष्णव आहे, असं त्यांनी वरवर म्हटलं तर लोक वरवरच्या त्याच्या दृश्याला फसतील की असेल बाबा कायम त्याचा हा पेहराव असतो त्यामुळे तो वैष्णव असेल. तो जगाला फसवेल पण पर्यायाने देवाला किंवा स्वतःला फसवू शकणार नाही. जो तो नाम घेत नसेल तर तो वैष्णव नाहीच. एकनाथ महाराजांनी म्हटलंय, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ त्याच्या गळा माळ असो वा नसो. माळ हे बाह्य लक्षणं झाली, ती बाह्य लक्षणं असायलाच पाहिजेत. असेल बगवी छाती लंगोटी पायी खडावा गर्दती हे समर्थांचं विरक्तीचं रूप दाखवलं जातं. पण म्हणून सगळ्यांनी तसं केलं म्हणजे ते समर्थ असतीलच असं नाही. समर्थ म्हणजे रामदासी. तिथे तिथे नामस्मरण, ते वैष्णव, ते वैराग्य, तो विवेक, तो विचार, सगळ्या गोष्टी असतील मग त्यांनी भगवी छाटी नाही घातली तरी हरकत नाही. अशा पद्धतीनेच यांनी वेगवेगळे वैष्णवांचे गुणधर्म आपल्याला सांगितले. वैष्णव अत्यंत समाधानी आहे. त्यांचं म्हणणं म्हणजे खरं म्हणजे जो पूर्ण समाधानी आहे तो वैष्णव आहे. त्यांनी म्हणताना असं म्हटलंय की वैष्णव अत्यंत समाधानी आहे, नामात दंग होणार आहे, कोमल मनाचा आहे, रागद्वेषापासून मुक्त असणार आहे आणि त्याच्या सहवासामध्ये गेलं की आपणही सगळी सुखदुःख विसरून जातो. त्याच्याच सहवासामध्ये आपल्याला नामसंकीर्तनाची गोडी लागते. अशी ही वैष्णवांची जोडी आपल्याला जरी लाभली तरी सुद्धा आपल्याला त्याचा बराच फायदा होतो. आपली सुद्धा त्याच्याबरोबर अनंत जन्माची पापं नष्ट होऊन जातात. त्याची तर होतातच जो म्हणतो त्याची, पण त्याच्या सहवासात आपण गेल्यावर आपल्या मनामध्ये पण ते रामनाम, समोरचा रामनाम म्हणत असला तर ते ऐकून आपल्या हृदयापर्यंत पण जाऊ शकतं. भले आपण नाही म्हणायचं, नाही मी ठरवलंच आहे नाहीच म्हणायचं, वैष्णव नाहीच, पण जर 10 लोक तिथे नामस्मरण घेत आहेत तर ते आपोआप ऐकलं जातं, आपोआप मनात पुटपुटलं जातं, आपोआप हृदयात जातं. आपली पापं नष्ट व्हायला लागतात, आपल्याला त्याची गोडी लागते. हातात मोगऱ्याची फुलं गीतेमध्ये उदाहरण आहे. हातात मोगऱ्याची फुलं बऱ्याच वेळ घेतली की आपोआपच सुगंध हाताला लागतो. त्याप्रमाणे चिरंतन सत्य असलेल्या नामाची कास धरली की समाधान हे मिळणारच. म्हणजे ती फुलं काढून टाकली, नामस्मरण अगदी वैखरीपासून परावाणीपर्यंत गेलं, तिथून ती ज्ञानमार्गापर्यंत जाऊन त्या परेहून परत्याचं दर्शन झालं म्हणून नाम कोणी सोडत नाही. आता झालं दर्शन. ज्ञानोत्तर भक्तीसाठी ती आपल्याला कास त्याची धरावीच लागते, नाही तर आपण त्या स्थानापासून पुन्हा खाली घसरण्याची शक्यता असते. म्हणून नीतिधर्माचं आचरण, पवित्र अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये भक्तीचा साठा असं जे नामस्मरण असेल ते घेणारा तो वैष्णव असतो. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचे तप एक नाम. पूर्वीच्या काळी तप करायला जायचं हे आपलं खरं म्हणजे असं झालेलं आहे, पण ते वारंवार त्यांनी कर्म, उपासना, ज्ञान हे 3 मार्ग आहेत. पण 3 मार्गाने जायचं तर बराच वेळ लागतो. कर्म आधी करावं लागतं, त्याच्यासाठी श्रम घ्यावे लागतात. या सगळ्या गोष्टी कर्म असू दे, उपासना असू दे, त्याचं फळ मिळायला वेळ लागतो. ज्ञानमार्ग तर अवघडच मार्ग आहे.
पण हे सर्व विलंबाने कष्टाने मग आपल्याला भगवत प्राप्ती करून देणार आहेत. पण ना हरिपाठ हा तात्काळ, एखादी गोष्ट पटवून द्यायची असली की तात्काळ बरं वाटतं. आपण नाही का लहान मुलाला म्हणतो की ही गोळी घे, आत्ता लगेच बरं वाटेल तुला, लगेच ताप कमी होईल. असं लगेच वगैरे काही कमी होत नसतो, त्याला ठराविक वेळ जावा लागतो. पण त्याला आपण जर तसं म्हटलं तर तो लगेच गोळी घेतो की चला ताप आपला जाणार आहे. तसं आपल्याला हे सांगतात तात्काळ आणि सुलभतेने भगवंताची प्राप्ती सुलभतेने आहे, पण तात्काळ होतं असं नाही. ते नामसुद्धा परावाणीच्या पलीकडे जावंच लागतं. तेवढं वैखरीवाणीतून मुरून पंचकोशाचा निराश करावा लागतो. आता हे तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत, हे सगळे ज्या ज्या मार्गाने जातात त्यांचा मार्ग श्रेष्ठ नाही आहे का? आहे ना. प्रत्येकाचा मार्ग हा श्रेष्ठच आहे, चांगलाच आहे, भगवंताकडे जाणाराच आहे. हे सगळं असलं तरी माझं तू श्रद्धेने आणि एकनिष्ठेने भजन केलंच तर माझ्याशी ऐक्य पावशील. आणि भजन करण्यासाठी काही लागत नाही ना. आपलं 2 हात तिसरं मस्तक एवढं आपलंच आपल्याजवळ असलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी योगयाग करण्याकरता लागतात. ते पुढे त्यांनी दिलंय की योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. आपल्याला आत्ताच म्हटलं तसं ताप आला तर साधी क्रोसिनची गोळी आपण घेतो आणि इथे तर हा भवताप दूर करायचा आहे. आणि भवताप दूर करण्यासाठी संतांनी सिद्ध केलेलं नाम, ह्या नामाची गोळी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे या भवसागरातून तरून जायचं आहे. आणि त्याचं ब्रँड नेम निर्गुण राम आहे. ती गोळी जी आहे नामाची गोळी त्याचा ब्रँड नेम आहे. पण ब्रँडेड असलं की मग ते औषध आपल्याला योग्य वाटतं. उगीच कुठलं तरी औषध असलं तर नको बा, आपल्याला माहिती नाही, घ्यावं का नाही. हे कसं क्रोसिन आहे आमकाय, म्हणजे क्रोसिनचं उदाहरण देते, ॲड नाही करत आहे. आपलं जनरल सगळ्यांना माहितीचं उदाहरण म्हणून किती घेतली की बरं वाटतं. पण ते ब्रँड नेम जे आहे ते निर्गुण नाम आहे, निर्गुण राम आहे. नामाचं ब्रँड नेम निर्गुण राम आहे आणि त्याचं ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? सगुण राम आहे. म्हणजे त्याचं नामरूप सगळं डोळ्यासमोर घ्यायचं आहे, ते सगुण राम आहे. अशी ही गोळी पटकन घेतली ना, आणि ती मोफत आहे हो. आपण काय आहे त्याची ॲड कोणी करत नाही ना. आपल्याला कसं झालंय, टी व्हीवर इतक्या जाहिराती बघून मुलं ते घरी आणायला लावतातच. लहान मुलं ज्यांच्याकडे असतील त्यांना माहिती आहे, आई ते आपल्याला खायचे, आई हे आपल्याला खायचे. हे आपलं किती चांगल्या गोष्टी खायच्या असतात त्या त्यांना पटत नाही, कारण त्याची ॲड नाही केलेली कोणी. आता हल्ली भाजणीची थालीपीठाची सुद्धा ॲड होते, तो भाग वेगळा. पण त्यांना कळलंय की आपलं अन्न जर दुसरीकडे पोचवायचं असेल तर त्याची ॲड करायला लागते. अहो अध्यात्मात सुद्धा ॲड करावी लागते, त्याला काय करतात. इथे म्हणजे इथे हे रामनामाचं मात्र सगळीकडे मोफत मिळणार आहे. आणि मोफत असलं की त्याची किंमत नाही. त्यामुळे त्या रामनामाची आम्हाला किंमत नाही. पण हरीकडे जाणारे अनेक मार्ग असले तरी रामनामासारखा, हरिनामासारखा, जे नाम सद्गुरूंनी दिलं त्या नावासारखा दुसरा पर्याय नाही. त्याला काही लागत नाही, पण त्याची ॲड होत नाही. त्यामुळे सद्गुरूही ॲड करत नाहीत हो. नाही तर त्यांनी करावं खरं, मी हे नाम देतो या कोणी. हल्ली कुंडलिनी जागृत करण्याचे सुद्धा क्लासेस आहेत आणि 1 तासात होते म्हणे. कशाला ऋषी मुनींनी एवढे श्रम घेतले कुणास ठाऊक. 1 तासात कुंडली जागृत, असे आमच्या इथे तरी बोर्ड मी बघितले होते. असं होतं, आपला विषय नाही. हाची नामा म्हणजे ह्याच्यामध्ये विठोबाच्या नामाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हाची माझा नेम हाची माझा धर्म, नित्य वाचे नाम विठोबाचे, हेची माझे कर्म हाचं माझा धर्म, नित्य वाचे नाम विठोबाचे. म्हणजे मला दुसरं हेच कर्म आहे, हाच धर्म आहे, हाच नेम आहे, सगळं विठ्ठलाचं नाव सातत्याने ज्ञानबा तुकाराम आपण जरी म्हटलं तरी आपलं उद्धार होऊन जातो. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही तुझा. ज्ञानदेव म्हणतात नेम म्हणजे नियम. आपण जनरल जीवन जगताना सुद्धा देहासाठी काही नियम करतो, मनासाठी काही नियम करतो. मनासाठी नियम नंतर केले जातात, देहासाठीचे नियम आपल्याला सगळ्यांना माहिती. प्रातःकाळी उठावं, लवकर स्नान करावं, ज्याने आपल्याला दिवस दाखवला त्याचं स्मरण करावं. दिनचर्या अख्खी दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. पण सकाळी हे देहाचे नियम आहेत. अंघोळ करून सुचिरभूत व्हावं वगैरे. आणि आजकाल आपण ते हडीपाक कुठं ते काय सिरियल आहे, इतकी कळकट्ट मळकट्ट माणसं का दाखवतात तेच मला कळत नाही. हो ना.
म्हणजे असं काहीतरी मुलं बघतात तेव्हा काहीतरी जातं, मी म्हटलं हा इतका काय, आणि नाहीच आंघोळ करायची, काही नाही, 2-3 दिवस आंघोळ नाही केली तरी चालेल. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे आपणच आपली संस्कृती आपल्या माध्यमामधून द्यायला पाहिजे, त्याच्याऐवजी विरुद्ध प्रवाह वाहतोय. आणि मुलांना ते आवडतं, छान तंगड्यापासून लोळत पडायचं वगैरे, किती छान वाटतंय. पण हे आळस भरण्याचं काम आहे, दुसरं काही नाही. हे लक्षात येत नाही. हळूहळू आपल्याला हे बदलायला लागणार आहे. पण इतकं सहजी एकट्या दुकट्याचं काम नाही, पण निदान घरी आपली सवय लावून मुलांना आपोआपच शाळेत जायचं तर अंघोळ केलीच पाहिजे. नाहीतर राहू दे, उठायला उशीर झालाय, चाललो तसाच शाळेत, नाही चालणार, मग लवकर उठ, अशी आपणच सवय लावावी लागते. इथे यांनी म्हटलं की यज्ञ याग क्रिया धर्म, म्हणजे पुन्हा यज्ञाचंच उदाहरण त्यांनी दिलंय की जसे हे देहासाठी आपण लावतो, मनासाठी पण आपल्याला काही गोष्टी, की नाही मी कुणाचं वाईट चिंतणार नाही, मी जे करीन ते चांगल्या मनाने करीन, दुसऱ्याचं करताना हिताचं करीन, हे मनाचे नियम सुद्धा काही वेळेला पाळले की आपल्याला त्याचा फायदा होतो चित्तशुद्धीसाठी. आणि मग वाचन करीन तर मी असलं कुठलं तरी वाचन करणार नाही, कारण ललित साहित्य असतं ते चित्त विचलित करतं आपलं, पण संत साहित्य असलं ते चित्त स्थिर करतं. अशा पद्धतीने वाचन सुद्धा कोणतं करा, ग्रंथ कोणता वाचावा, अध्यात्म ग्रंथ वाचला की आपली जीवनाची बैठक स्थिर होते. या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळायला लागतात. काही देहासाठी आपण करत असतो, काही मनासाठी करत असतो, पण हरिनामाचा जप केला की त्याच्यात देहही शुद्ध होतो, मनही शुद्ध होतं, मनाचंही शमन होतं, देहाचंही दमन होतं. या दोन्ही गोष्टी होतात. व्यवहारिक जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्याला काही एखादं गोल साध्य करायचं असतं, ध्येयापर्यंत एखादं जाईल, कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, असं काहीतरी गोल समोर असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा श्रम घ्यावेच लागतात ना. अभ्यास करावा लागतो, ती साधनं मिळवावी लागतात, त्याची प्रॅक्टिकल करावी लागतात, त्या परीक्षा देण्यासाठी सातत्याने त्याचं चिंतन मनन करावं लागतं, प्रॅक्टिकल गोष्टी करून पाहाव्या लागतात. हे सगळे श्रम जर घ्यावे लागतात, एखादं गोल व्यवहारामध्ये साध्य करण्याकरता जर करावं लागतं, मग अध्यात्मात का नाही कष्ट करायचे? अध्यात्मात नाम घ्यायला कष्टही लागत नाहीत. त्यांनी सांगितलं तुम्हाला तिथे कष्ट लागतात, योग याग यज्ञ करण्यासाठीही कष्ट लागतात, त्याची मांडणी करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी, धन दौलत त्याच्यासाठी लागते, ती जमा करावी लागते, तर ऋत्विक जमा करावे लागतात, हे श्रम आहेत. नामाकरता तेही श्रम नाही. नामाकरता काहीच करावं लागत नाही. परमार्थामध्ये अंतिम ध्येय साध्य करायचं असेल तर नामासारखं सोपं सुटसुटीत कोणतंही साधन नाही. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या बाकीच्या गोष्टी यज्ञ याग जमतातच असं नाही, काही गोष्टी शारीरिकदृष्ट्या तीर्थयात्रा वगैरे जमतातच असं नाही, पण नाम मात्र जिथे असेल तिथे आपल्याला सहजपणे घेता येतं आणि चित्तशुद्धी त्याच्यापासून होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे दृश्य जगत जे सगळं आहे तो उपाधीचा प्रांत आहे. दृश्य जगतामध्ये जे जे दिसतं ती उपाधी आहे, आणि हे भगवंत निरुपाधिक आहे, आणि नामसुद्धा निरुपाधिकच आहे. नामही सूक्ष्म आहे, भगवंतही सूक्ष्म आहे, आणि भगवंत निरुपाधिक आहे ही जाणीव नामामुळे आपल्याला निर्माण होते. जीवाला यासाठीच वाणी दिलेली आहे, खरं म्हणजे वाणी दिलेली आहे, बोलणं बडबड असं म्हणत नाही, बाछा म्हटलेलं नाही, वाचा आहे ती बडबड करते, वाणी आहे ती नाम घेते. वाणीचं महत्त्व कळो अथवा न कळो, पण नामस्मरण जरूर करायला, नामस्मरणातला अर्थ कळो न कळो तरीसुद्धा नामस्मरण करायला हवे. हळूहळू आपल्याला ते नामस्मरण आपल्या मुखामध्ये येतं, भगवंत आपल्याला त्याचा अर्थ एकांतामध्ये सांगायला सुरुवात करतो, जसजसं ते नामस्मरण मुरत जातं त्यावेळेला. ते आपण परवा कथा जसं बघितली, शिव शिव शव शव, नाही का, तो शेतकरी हे करत असतो, पण तो शेतकरी नंतर जेव्हा पुजारी त्याला म्हणतो की अहो तुम्ही शव शव म्हणत होता, त्याचा अर्थ कळतो का, शव म्हणजे काय, सकाळी सकाळी उठून काय दळबदरी शव शव येऊन इथे म्हणता मोठमोठ्याने, त्याला वाटतं अरे बापरे, मग त्या तो काय अर्थ ते तर समजावून सांग. श अधिक ई अधिक व वगैरे, शिव ती म्हणजे क्रियाशक्ती वगैरे, पांडित्यपूर्ण सगळं जे काही आहे ते तो पुजारी त्यांना सांगतो. तो म्हणतो बाप रे, आपण केवढा घोर पातक केलं, रोज सकाळी येऊन तो एवढा जागृत देव होता, त्याला आपण शव शव करून मारूनच टाकला. असे काहीतरी विचार त्याच्या मनात त्या शेतकऱ्याच्या यायला लागतात, आणि शेतकरी तो म्हणजे दुसऱ्या दिवशी आजारीच पडतो हे सगळं विचार करून, आणि आजारी पडल्यावर 2 दिवस येत नाही. 2 दिवस येत नाही तेव्हा इथे पुजारी पूजेला बसला की देव म्हणतो
माझा भक्त नाही आला, तू पूजा सुरू केली अजून माझा भक्त नाही आला, त्याला बोलवून आण, त्याला घेऊन ये. अहो म्हणे कसला भक्त? तो शव शव म्हणतो, मी इथे एवढं शिवमहिम्न स्तोत्र म्हणतोय, मी इथे तुमचं नामस्मरण करतोय, ओम नमः शिवायचा जप करतोय, व्यवस्थित शास्त्र शुद्ध करतो. अरे म्हणे भाव कुठे आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये भाव नाही आहे. मग स्वतः देव तिथे जातो, त्या शेतकऱ्याला म्हणतो, तू शिव म्हण रे, मला आता सवय झाली आहे. एखाद्याने सोन्या म्हणून आईने हाक मारलं तरी मूल पटकन धावत येतं की नाही. खरं काय नाव सोन्या आहे का माझं? माझं नाव अमकम काय, पण सोनू ये रे बाबा असं म्हटलं की येतो ना, कारण त्याला माहिती आहे हे आपल्यासाठी नाव आहे. तसं म्हणे तुझं शवशव हे नाव माझ्यासाठी आहे, ह्याची मला जाणीव आहे. कारण त्याच्यामधला जो भाव आहे, त्या भावाने तू मला खेचून घेतोयस. हा इथे इतके श्रम करून म्हणत असला तरी ह्याच्या मनामध्ये भाव नाही, आपली ड्युटी तो बजावतोय. आम्ही बऱ्याच वेळा ड्युटी बजावण्याकरता नामस्मरण करत असतो. की आज माळ झाली नाही, आज माळ झाली नाही, एकदा करून टाकली म्हणजे करून टाकली, हा विचार मनामध्ये असतो, प्रत्यक्षात बोलला नाही तरी. पण असं करून चालणार नाही. भावपूर्ण अंतःकरणाने नामस्मरण आपल्याला करायचे, आणि ते करायचं असेल तर मग आपल्याला म्हणावं लागेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्याची, अनंत जन्माचे तप एक नाम, मार्ग योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठी, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विण नेम नाही तुझ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक, नाम हरी जिव्हा एक नामाची, देवाची कोण वाणी, ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता काळाच्या बाबतीमध्ये सांगितलं, जे याच्या आधी एकदा सांगून झालेलं आहे, पण आपल्याला एकदा सांगितलं की विसरायला होतं ना, जरा 2-3 वेळा मनावर ठसवलं तर लक्षात राहतं. त्यामुळे काळ आला, आपण म्हणतो ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजे असा दुर्धर काळ नामधारणे पुढे हतबल होऊन जातो, त्याला कळी काळाचं भय राहत नाही, असं याच्या आधी सांगितलं होतं. आपला प्रभाव त्याच्या पुढे काही पडत नाही, म्हणजे असं त्या काळाला वाटायला लागतं, त्या काळाचा प्रभाव या नामधारकापुढे पडत नाही. काळ अखंड आहे, वेळ त्याच्यामध्ये सामावलेली आहे, पण काळ सुद्धा वेळ यायची वेळ पाहत असतो. त्यामुळे काळ आणि वेळ यांचं गणित जमावं लागतं, आणि ते दोन्ही एकत्र आले की आपली वेळ बरोबर साधली जाते. मग ती कुठलीही वेळ असो, वेळ साधली जाते, म्हणजे ही पण वेळ साधली जाते वरती जायची, त्याचबरोबर अनुग्रह घ्यायची पण वेळ साधली जाते, किंवा नामस्मरणाबद्दल भगवंत आपल्याकडे येण्याची वेळ साधली जाते. ती वेळ साधली जाण्याचा क्षण टिपणं हे आपल्या हातात आहे. म्हणजे वेळ, काळ, क्षण ही सगळी काळाची स्वरूप आहेत खरं म्हणजे, पण प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. कार्यसिद्धीची वेळ कधी साधेल, म्हणजे कार्यसिद्धीची वेळ म्हणजे परब्रह्माच्या दर्शनाची वेळ कधी साधेल, कारण याची कार्यसिद्धी ती आहे ना हरिनामाची, त्यामुळे ती कधी चालेल हे सांगता येत नाही. म्हणून सतत चिंतन करताना आपल्याला दक्ष राहावं लागतं, नामात गर्क राहावं लागतं. नामात नाम घेता घेता इकडे इकडे मन विचलित झालं तर तो क्षण जाण्याची शक्यता असते, तो क्षण टिपणं महत्त्वाचं असतं. म्हणून नाम घेताना कायम प्रत्येक क्षण आणि क्षण त्याच्या स्मरणात घालवायचं आहे, म्हणून नामस्मरण करायचं आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हरिनाम घेण्यासाठी काळ वेळ बघावा लागत नाही, हा आणखीन एक. कोणत्याही सत्कार्याला मुहूर्त बघायची गरज नसते, बाकीच्या कामासाठी मुहूर्त बघायला लागतं, यज्ञ यागासाठी मुहूर्त बघावं लागतं, अनुष्ठान बघावं लागतं, आणि काही काही साध्या गोष्टीसाठी आपण नको ते मुहूर्त बघत असतो. सकाळी उठून फिरायला जायचं, नाही जमत, अहो जमतच नाही, वेळच नसतो ना तेवढा. नाही आता मुहूर्त पाहून मग त्याप्रमाणे जाऊ म्हणजे मग ते होईल.
सकाळी फिरायला जायला मुहूर्त लागत नाही, नामस्मरण करायला मुहूर्त लागत नाही. जो क्षण आपण नामस्मरण करतो तोच त्याचा मुहूर्त असतो असं म्हणायला हरकत नाही. व्यायाम करायला मुहूर्त लागत नाही आणि यज्ञयाग करायला मुहूर्त लागतो. बाकीच्या गोष्टी करायला म्हणजे वास्तुशांत करायचे मुहूर्त बघतो, या गोष्टींना मुहूर्त लागतो. पण उद्या आपण ह्या साध्या साध्या गोष्टी ज्याच्यामध्ये नामस्मरण हे सुद्धा येतं, ते आपण साध्या गोष्टी समजतो, पण ते खूप लाख मोलाचं आहे. पण आपण व्यायाम करणं वगैरे या बाबतीमध्ये सुद्धा मुहूर्त बघतो. जाऊ दे, आज नको फिरायला जायला, आज पाऊस आहे, पाऊस आहे खरंच आहे, त्यामुळे आज फिरायला जायला नको, लगेच आम्ही त्या दिवशी सुट्टी घेतो. पण आम्हाला काही ना काहीतरी कंटाळा करायला निमित्त हवा असतो. मुळातलं कारण त्याचा कंटाळा असतो. नामस्मरण घ्यायचं सुद्धा आम्हाला काही वेळा कंटाळा येतो. आता नवीन वर्षात नक्की घेऊ असा आम्ही नियम सुद्धा करतो, पण नवीन वर्षात तो नियम कधीच साध्य होत नाही. असं हे खरं म्हणजे ह्याला कुठलाही मुहूर्त लागत नाही. हरिनामाचं तसं नाहीच आहे, मुहूर्ताची गरजच नाही. ते घ्या केव्हाही घ्या, सगळा काळ उत्तम काळच असतो, पर्व काळच असतो. जिथे बसतो ते पर्व काळच असतो, जिथे बसतो ते तीर्थक्षेत्र असतं, जिथे नामस्मरण करतो तिथे वैकुंठ आलेलंच असतं. त्यामुळे दुसरं काही प्रश्नच येत नाही. हा उत्तम काळ पर्व काळ आहे. हरिनाम हे सार आहे आणि जिभेचं सार्थक करायचं असेल तर हरिनामच करायचं. धर्मकर्मासाठी काळाचं बंधन आहे, तसं वेळेचंही बंधन आहे, तसं स्थानाचंही बंधन आहे. की अमुक एक गोष्ट धर्मकार्य करायचंय, मग देवळात करायचं का, घरात करायचं का, ती जागा योग्य आहे की नाही, हे सुद्धा सगळं बघावं लागतं. नामासाठी स्थळ काळाचं सुद्धा बंधन नाही, कुठेही बसा आणि म्हणा. कलावती देवींच्या चरित्रामध्ये वाचताना असं ओझरतं वाचल्याचं आठवत आहे की त्या मोठ्या मोठ्याने जेव्हा शौचागृहामध्ये जायच्या किंवा शौचालयात जायच्या त्यावेळेला त्या मोठ्या मोठ्याने भजन म्हणायच्या, त्या मोठ्या मोठ्याने नामस्मरण करायच्या. सगळे म्हणे ती जागा अपवित्र नाही का? अरे म्हणे आपण बसतो ती प्रत्येक जागा पवित्रच असते जिथे नाम घेतो, आणि म्हणे तिथे कोणी डिस्टर्ब करायला नसतं, त्यामुळे निवांत नाम घेता येतं, कारण तिथनं कोणी आपल्याला हलवत नाही. पण म्हणे आपल्याला काय करायचं, आपलं मन शुद्ध आहे, बाकीचं शुद्ध आहे, आणि आपली देहाची सुद्धा शुद्धी चाललेली आहे, ती स्थान चांगलंच आहे, काही हरकत नाही तिथे. अर्थात हे त्यांनी म्हणणं वेगळं, कारण त्यांची चित्तशुद्धी झाली होती, आपली चित्तशुद्धी झालेली नाही. त्या आपण उगीच हा मोठेपणा घेण्यात काही पॉईंट नाही. आधी नामाची बैठक हा, नाही तर असं होईल की मग आपण हेच करूया, असं त्याचा अर्थ नाही आहे हे सांगायचा उद्देश. पण त्यांची चित्तशुद्धी झाली होती. आपली चित्तशुद्धी झाल्यावर आपण असं केलं तर चालेल, पण आपली चित्तशुद्धी व्हायला बराच वेळ. म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ हरिनाम केव्हाही घेतलं त्याला मुहूर्त पाहावं लागत नाही, ते सतत ओठावर असलं पाहिजे, त्याचं विस्मरण होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, ते अमर्याद आहे आणि नाम अमर्याद आहे, त्याला स्थळ काळाचं भान नाही. वेळ काळ स्थळ काळ कुठल्याचंच बंधन नाही, कुठे करायचं काय करायचं कसं करायचं याचं बंधन नाही. म्हणजे शवशव म्हणायलाच हवं असं नाही. आपण शिव म्हटलं तर आपल्याला शिव म्हणता येतं तर म्हणावं, बाल्या कोळ्याने राम राम जर आता म्हणजे मलाच हा प्रश्न पडतो, जर त्याला रामराम म्हणता नाही, मी रामराम नाही म्हणणार, मला म्हणता येणार नाही, मी मरा म्हण, ज्याला मरा म्हणता येतं त्याला रामराम का नाही म्हणता येणार? म्हणता येणारच आहे. पण आपल्याला असं सांगितलं की आपल्यामध्ये आपण एखादा संस्कृत श्लोक म्हणताना काही चूक झाली, काही तर आपला भाव तिथे एवढा जागृत पाहिजे किंवा भाव महत्वाचा आहे की ती चूक थोडीशी झाली तरी डळमळीत व्हायचं चित्त कारण नाही की अरे बापरे माझं चुकलं का म्हणताना, जसं शवशव म्हणतात त्यातला भाव महत्वाचा. हे याचा अर्थ चुकीचं म्हणावं असा अर्थ दुसरा काढायचा नाही. म्हणायचं ते चांगलंच म्हणावं, त्याच्याकडनं ज्याला येत आहे त्याच्याकडनं जाणं त्याचे पाय धरावे, त्याप्रमाणे जाणत्याकडनं शिकून घ्यावं, तसे उच्चार करायचा प्रयत्न करावा. पण एखादा उच्चार नाही जमत तर नाही जमला म्हणून घाबरून जायचं कारण नाही, हे त्याच्यामध्ये सांगायचे. याला स्थळ काळाची मर्यादा नाही, ते अमर्याद आहे. काळ वेळ याच्या सगळ्याच्या पलीकडे ते आहे. नामाबद्दल आपण बोलतोय, स्थळ आम्हाला पण आम्हाला मात्र मर्यादा आहेत सगळ्या गोष्टीच्या. मी जर वेड्यासारखी बाहेर जाऊन इथे उभं राहून जोरात जोरात राम 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 करायला तर लोक म्हणतील ही बाई वेड्यासारखी रोज जाते इथनं राम 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 म्हणून. स्थळ काळाच्या मर्यादा आम्हालाही आहेत. तिथे आम्ही सगळ्यांच्या बरोबर रामनाम घेत मोठ्याने म्हणत चाललोय, मनाचे श्लोक म्हणत चाललोय,
ते चालेल. कारण काय असती प्रभात फेरी दिसते रामनामाची, मग कोणी आपल्याला वेडं नाही म्हणणार. एकटीच जोरजोरात ओरडत चालले राम 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 राम, म्हणतील काय झालं या बाईंना कुणास ठाऊक, असं म्हणजे संभ्रम होण्याची शक्यता असते. आम्हाला मर्यादेत राहावं लागतं. मर्यादेत राहून आम्हाला आरंभ करावा लागतो आणि मर्यादेत राहून आरंभ करायचा आणि सातत्याने त्याचा अभ्यास करून देहाला त्याची सवय लावायची आणि मग त्या अमर्यादेच्या तत्वाकडे हे सूक्ष्म नाम आपल्याला घेऊन जातं. आणि मग म्हणून आपल्याला असं संत नेहमी सांगत असतात, अहो येता जाता उठत बसता काम करिता सदा. मला म्हणता बिणता येत नाही पण म्हणून दाखवते. गाणं बिणं येत नाही, मी औरंगजेब आहे त्या बाबतीमध्ये. अहो येता जाता उठत बसता काम करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्ये वरी वरती रती सुखाचे सरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन कर. इथे मात्र सांगताना मी मगाशी म्हटलं बाहेर गेल्यावर ते असं ओरडत सुटले तर वाईट, पण इथे म्हणते समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. भगवत चिंतन करतोय हे आपण सत्कार्य करतोय, हे आपण चांगलं कार्य करतोय, आजूबाजूच्या वातावरणामध्ये ती स्पंदनं उमटवतोय, हे संतांनी सांगितलेलं कार्य आहे, त्याची लाज वाटायचं काहीच कारण नाही. म्हणून फोनवर सुद्धा म्हणताना हॅलो म्हणण्यापेक्षा जय श्रीराम म्हणा, काही बिघडत नाही, उलट चांगलं आहे. त्यानिमित्ताने एकदा जय श्रीराम आपल्या तोंडातून जातं, समोरचा श्रवण भक्ती तरी करतो, कारण ते ऐकल्याशिवाय त्याला पुढे बोलताच येत नाही. जय श्रीराम हॅलो असं म्हटलं की पुढचा बोलायला सुरुवात करतो ना, तशा पद्धतीने. अशा या नामामुळे त्याने पुढे नेहमीप्रमाणे सांगितले की फक्त जो यजमान आहे, जो नामस्मरण करतो त्याचंच फक्त कल्याण होतं असं नाही, कुटुंबाचंच कल्याण होतं. कुटुंबाचं कल्याण होतं म्हणजे दोन्ही उद्धरती, कुळे दोन्ही उद्धरती असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणजे सासर पण आणि माहेर पण. माहेर म्हटलं की बायकांना जरा नामस्मरण करायला जास्त जोर येतो. नुसता सासरचा दिवसभर सासरसाठीच करते असं म्हणून आपण म्हणतो. उद्धार पण त्यांचाच का, माहेरच्यांचं काय? मग माहेरच्यांचा सुद्धा उद्धार होतो, दोन्ही कुळं उद्धारतात असं सांगितलंय बरं. अर्थात हे सासर माहेर निवृत्तीनाथांच्या डोक्यात नक्की नसावं. प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर, ही दोन्ही आपल्या मनाची जी आंदोलनं असतात प्रवृत्ती आणि निवृत्ती, ती प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर या दोन्हीचा उद्धार होतो. म्हणजे प्रवृत्तीही गळून पडते. प्रवृत्ती म्हणजे काहीतरी सतत करण्याची वृत्ती, चांगलं वाईट दोन्ही. तर इथे वाईटाचा हे नाही आहे, चांगलं करण्याची सुद्धा वृत्ती निर्माण होते, त्यातनं पुण्य निर्माण होतं वगैरे, हे सगळं एका पाठोपाठ येतं. त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती ही सासर आणि माहेर हे दोन्हीची निवृत्ती होते आणि निर्वृत्ती मन तयार होतं, ज्याच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण होत नाही, मी निवृत्त झालो ही भावनाही निर्माण होत नाही. अशा तऱ्हेने प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचं हरण तिथे केलं जातं, म्हणजे दोन्ही कुळं उद्धरली जातात. रामकृष्ण नाम सर्व दोषहरण जडजीवा तारण हरी एक. नामस्मरणामुळे दोषांचं हरण होतं, आतून बाहेरून चित्तशुद्धी होते. म्हणजे काय, आपले अवगुण इतके दिवस आम्हाला कळतच नव्हते, ते हळूहळू कळायला लागतात. हळूहळू कळायला लागल्यानंतर आपण ते सारखं हे बोट अहंकाराचं आहे बरं का, आपण हे बोट अहंकाराचं आहे, यांनी काही लावत नाही, गंध वगैरे लावताना हे बोट अहंकार, माळ घेताना सुद्धा हे बोट लांब असतं, कारण हे बोट अहंकाराचं आहे. आणि आपण दुसऱ्याकडे बोट टाकून तुला सांगितलं होतं की नाही, रागवताना म्हणतो की नाही, तेव्हा हे बोट जोरात वरती असतं, आणि त्याचा अहंकार डिवचला जातो समोरच्याचा आणि तोही रागवतो. म्हणून असं असं करून बोललं की समोरचा चिडलाच समजा. म्हणजे प्रेमाने असं असं करून बोलणं वेगळं, चेष्टेमध्ये बोलणं वेगळं, पण नॉर्मल कोर्समध्ये आपण चिडतो रागावतो तेव्हा हे अहंकाराचं बोट वरती आणत असतो आपण. आणि त्यामुळे हे अहंकार ज्या वेळेला आपण दाखवून दुसऱ्याचे दोष दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात ना, पण म्हणजे आपल्यात हे दोष असतात. संतांचं मांडणी वेगळीच असते, ते म्हणतात आपल्यात हे दोष असतात म्हणून दुसऱ्याचे दिसतात. आपल्यातच हे दोष नसतील तर दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसतच नाही. त्याच्यातले आपल्यातले चांगले गुण असतील तर दुसऱ्यातले चांगलेच गुण दिसतात. त्यामुळे आपल्या दोषांचं हरण हळूहळू व्हायला लागतं नामस्मरणामुळे, आणि दोषांचं हरण होऊन आपोआपच चित्ताची शुद्धी होते. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजीवा तारण हरी एक. आपल्याच्या ह्याच्यामध्ये वासना अविद्या या सगळ्यांमुळे जीव दूषित झालेला असतो.
हे आवरण जे आहे अवगुणांचं आवरण, ते हळूहळू हे आपल्यातले अवगुण दूर करायला दुसरं कोणीही येत नाही. आपलेच आपण चिंतन करावं लागतं आणि आपलंच आपण अवगुणांचं निरसन करावं लागतं. पण ते निरसन करताना नामस्मरण जर आपण करत असलो तर ते आपोआप आपल्यातले अवगुण आपल्याला आधी कळतात. कळले की दूर करावेसे वाटतात. कारण नाम सूक्ष्म आहे ना. आतले गुण सुद्धा आपल्याला दिसत नाहीत, ते आपल्याला सूक्ष्म वाटतात, असतात मोठे, ते दुसऱ्याला बरोबर दिसतात, आपल्याला दिसत नाही. वेळेच्या बाबतीत पण आपण वेळ इतका वाया घालवत असतो. समर्थ वगैरे म्हणतात, उचकी शिंग खोकला अवघा वेळ वाया गेला. म्हणजे तेवढा वेळ सुद्धा वाया घालवू नका, नामस्मरण करत राहा. इतकं नामस्मरणाचं महत्व आहे की हे नामस्मरण जडजीवांना सुद्धा तरुण नेणार आहे. अजामेळाची कथा आपण परवा ओझरती जाता जाता बघितली होती. अजामेळ पापी वधे पुत्र कामे, समर्थानी श्लोक शुकाकारणे कुंटणी रामवाणी. म्हणजे तिला सुद्धा नंतर हळूहळू भगवतामध्ये स्थान मिळालं. शुकत पोपट जो तिचा, तो सुद्धा रामराम म्हणायला सुरुवात केली होती त्यांनी. गडिकेच्याकडे असलेला पोपट, म्हणजे त्याच्याकडे ती म्हणायला लागल्यावरती तिच्याकडे असलेला पोपट सुद्धा ते म्हणायला लागला आणि त्या पोपटाचाही उद्धार झाला, तिचाही उद्धार झाला. म्हणजे नामस्मरणाने पशु पक्षी प्राणी जडजीव या सगळ्यांचा उद्धार होतो. आपण तर जडपेक्षा सुद्धा सचेतन आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपली तर नक्कीच उद्धार होण्याची शक्यता नाही, खात्री ते देतात. नाम हरिसार जिव्हा या नामाची उपमाता दैवाची कोणवाणी. जिव्हेचं काम जसं परवा वाणी आणि मुख आणि तोंड याच्याबद्दल आपण बघितलं, तसं जिव्हा आणि वाणी ही दिलेली आहे ती आपला श्लोकच आहे तुकाराम महाराजांचा, म्हणे कोण वाणी वगैरे, आता आपण रोज म्हणतो त्याप्रमाणे. तर तो जो श्लोक आहे तशा पद्धतीने वाणी जी आहे ती नामस्मरणाची वाणी आहे. खाण्याचं काम जसं तोंड करतं आणि जपाचं काम मुख करतं, तसं दोन्हीवर ताबा ठेवण्याचं काम जीभ करते. जीभ आणि वाणी किंवा रसना ही दोन कामं जिभेची आहेत. वाणी जसं जप करते, असं मुखातून जप करते असं आपण म्हणतो, तशी ही जीभ जी आहे ती जीभ दोन प्रकारची कामं करते. एक तर बोलण्याचं काम करते, तिला किती थांबवा म्हटलं तर थांबतच नाही. त्यामुळे बोलणं हे सातत्यानेच. शांतपणे का बरं नाही का काय शांत बसली, अहो बसू दे ना शांत. पण शांत बसून बायका तयारच होत नाही. आल्यावर शांत बसा तर बसू नाही, आपण गप्पा मारतो. कारण ओठांची हालचाल करणं हे त्यांचं कामच आहे. जीभ जी आहे ती तोंडातनी खायचंही काम करते आणि खातानाही ती अव्याचे सव्वा खात राहते. त्यामुळे तिचंही तेही काम डबल वाढतं. जीभ खाते, रसना खाते, आणि जीभ जी आहे त्या दोन्हीवरती ताबा ठेवावा लागतो. पण जिभेवरती ना ताबा ठेवता येत नाही. खरं म्हणजे तिला 32 दातांचं कुंपण घातलंय हो देवाने व्यवस्थित. तिला बाहेर येऊ द्यायचं नाही, बडबड करू द्यायची नाही, वायफळ बडबड त्याहून करू द्यायची नाही, म्हणून तिला 32 दातांचं तिथे पहारा ठेवलेला आहे. आणि त्याच्या पुढे 32 दात उघडून ती येते तरी सुद्धा त्यांना बाजूला करून, म्हणून 2 पुढे ओठ ठेवलेत, 2 संरक्षक ठेवलेत. ओठ बंद केली की बोलता येत नाही ना, ते बंद करते, द्वार बंद करून ठेवतात. पण ही द्वार उघडायलाच लावते. किती उघडायला लावते की ज्याच्याकडे जरूर नाही, काही बोलण्याची गरज नाही, ते बोलायला भाग पाडते. एखादा मल्ल समोरून येतोय, हिला सकाळपासून इतकी खुमखुमी आली होती बोलायची या जिभेला, इतकी खुमखुमी आली होती बोलायची. समोरून तो मल्ल येतोय, चांगला दंडाकट आहे, हिची जीभ 2 दात, ते 32 दारं बाजूला सारून 2 ओठ बाजूला सारून त्याला अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केली. त्यांनी एक तोंडात मारल्याबरोबर 32 खाली पडले. गप्प बस ना, आपली कुवत किती, आपली उंची किती, आपण बोलतो किती, असं समजून शंकराचार्यांनी जिव्हा प्रार्थना पण केलेली आहे. ती जिव्हा प्रार्थना म्हणजे त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे, त्याचं मराठी भाषांतर पण काहींनी केलेलं आहे. आपण ऐकलेली असेल तर काही प्रश्न नाही, तर वाचून दाखवते. सखी, मी अर्थ सांगायची गरज नाही कारण मराठीमध्ये आहे. आपण हळूहळू वाचलं की आपोआपच आपल्याला त्याचा अर्थ समजेल. म्हणजे त्या जिभेच्या संदर्भात सांगितलंय की डोळ्याने आपण पाहतो एकच काम, जिभेला 2 कामं दिली आहेत ना, रसना चव बघणं आणि बोलणं. जीभ असल्याशिवाय बोलता येत नाही बरं काढणे. ह्या आग्रावरती खरं म्हणजे अगदी फक्त जिभेचं जे अग्र आहे
हे पुढचं लाल चुटूक दिसणारं जे तो हे असतं तिथेच फक्त रसनेची सगळी इंद्रिय आहे, म्हणजे ठिपके ठिपके जे आहेत तिथे जे वर खाली आहे ते, म्हणजे तेवढ्यावरती फक्त आपल्याला चव कळते. त्याच्या मागे टाकलं तर चव कळत पण नाही. पण त्या एवढूशा भागासाठी आपण किती धडपड करत असतो. त्या जिबलीबद्दल त्यांनी म्हटलं, तुझ्याकडे 2 कार्य दिलेत म्हणून तू मला खूप आवडते, पण तू मी काय सांगतो ते लक्षात ठेवत नाही. ते लक्षात ठेव. सखी तू माझी प्रियतम जिवली, करी दया मी नमित तुला, इतर जनाचे उणे न काढी, नम शिवाय तू बोल सदा. वाचे तू तर खाण गुणांची, परनिंदा ती नको जरा, उठा ठेवती नकोच नसती, नम शिवाय तू बोल सदा. आंबट खारट तिखट गोड हे, सोड स्वाद घे सर्व आता, भक्ती भावे जप तू जिव्हे, ओम नम शिवाय सदा. रसने रचिले स्तवन तुझे, कटुवच निंदा पुरे आता, संकट नाशक नम शिवाय, प्रणव मंत्र हो मुखी सदा. म्हणजे शंकराचार्यांसारखे ज्ञानी भक्त सुद्धा आपल्याला हेच सांगतात, ओम नम शिवाय जप सदा कर. त्यांनी ओम नम शिवाय म्हटलंय कारण ते शंकराचे भक्त होते. आपल्याला जो देव आवडत असेल त्या देवाचं करायला, म्हणजे ती आपल्याला मुभा सर्व संतांनी दिलेली आहे. अशा या जिभेला जर आपल्याला ताब्यात आणायचं असेल तर नामस्मरण उपयोगी पडतं. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. माझा हरिपाठ आता जवळजवळ पूर्णत्वाला आलाय. आता हा आपला जवळजवळ 21वा अभंग आहे. 28-29 अभंग आहेत. त्यामुळे आपल्याला अजून 2 दिवसात पुढचे आपण अभंग करणारच आहोत. शुक्रवारी सांगता करणार आहोत. पण आपल्याला म्हणायचं इथे ते त्यांचा परिपूर्णतेकडे आलेले असल्यामुळे ते म्हणतात की हा मार्ग सोपा आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. हा आता हरिपाठाचं जे सांगायचं होतं तेही खरं म्हणजे हळूहळू सांगून पूर्ण व्हायला आलंय. मी एकटाच तरुण जाणं बरोबर नाही. मला या हरिपाठाचं या सातत्याने नामस्मरण केल्याचा अनुभव आलाय. पण मला असं वाटतंय मी एकटा तरुण जाणं काही उपयोगाचं नाही. माझ्याबरोबर हा हरिपाठ म्हणत म्हणत सगळ्यांच्या अंगात तो मुरला पाहिजे आणि माझ्याबरोबर सगळ्यांना या भवसागरातून पार व्हायला पाहिजे. कारण मी वेगळा कुणी नाही. मी म्हणजेच विश्व आहे, विश्व म्हणजेच मी आहे. कारण विश्वाकार झालेले होते. त्यामुळे ते म्हणे मी आता विश्वाकार झालं. अवतीभोवती जे काही आहे त्यांनाही सगळ्यांना तरुण जाणं यातनं भाग आहे. म्हणून सगळ्यांना घेऊन मी जाणार आहे. कारण अवघा रंग एकच झाला. कारण मी आणि तू हे द्वैतात तिथे राहिलेलंच नाही. मग माझा उद्धार झाला, तुमचा व्हायचा आहे असं म्हणायचं काही कारण नाही. पण मी जसा हरिपाठ म्हटला, मी जसं हरिपाठाचं स्तवन केलं, मी जसं नामस्मरण घेतलं, मी जशी चित्तशुद्धी केली तशी तुम्ही पण सर्वांनी करायला हवी असेल तर आपल्याला या सगळ्याचे हे ऐसे विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर. आपल्यामध्ये 2 प्रवाह आहेत, मी तू पण आहे. पण मितूपणाची केली बोळवण असे म्हणणारे एकनाथ महाराज पण आहे. पण आपण ती आरती म्हणताना मितूपणाची केली बोळवण एवढं म्हणतो, खरी काही आपली बोळवण झालेली नसते. आपण म्हणतो पुढची झाल्या तर दत्ताची आरती पुढची पानं घ्यायला सुरुवात करा. आणि आपलं लक्ष तिकडे पुन्हा जातं जिव्हेच्या आधाराने. त्या जिव्हेमध्ये जे मितूपणाची केली बोळवण इकडे लक्षात नसतं. पण अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग. अशा पद्धतीने जर आपल्या सगळ्यांना मिळून हे एकत्रितपणे आपल्याला इथून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हरिनामच घ्यायला हवं आणि म्हणायला हवं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. नाम जीवाना नामाची, उपमाता दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग हरिपाठ काढा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य नेम नामी तो नळ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या.
हरी विण जन्म तो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहून वाड नाम आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवांचा अनुभव ते आपल्याला सांगतात की भगवंताचं नाम हे नित्य आहे. नित्य म्हणजे परब्रह्म स्वरूपासारखं आहे, नित्य आहे. नित्य पण नित्य नियमाने घेणारी लोक दुर्मिळ आहे, असं त्यांचा अनुभव आहे. आणि मी इतके दिवस सांगतोय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण सगळे म्हणतात असं नाही. ज्यांचे पूर्वसुकृताची गोडी त्यांना फक्त इथे येण्याची बुद्धी होते. म्हणून नाम घ्या, नाम घ्या हे सातत्याने मला सांगावं लागतं. आणि नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मागच्या वेळेला केशीराजाचं उदाहरण दिलं होतं की केशीराज त्याच्या मागे उभा आहे. केशीराज म्हणजे कृष्णाचं स्वरूप आहे. त्याचं उदाहरण आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं. नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य म्हणजे नित्य तत्व, आणि नित्य तत्वाचा नेम. आपण नेम, नित्य नेम वगैरे ह्याचा अर्थ याच्या आधी पाहिलेला आहे. नाम हे सूक्ष्म आहे, तत्वही सूक्ष्म आहे. ते जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक आहे. कारण हा श्रुतींचा नियम आहे की जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक. आता जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक म्हणजे काय? जेवढं सूक्ष्म सूक्ष्म खोल जाऊ, अगदी अग्रे तद अग्रे असित असं बृहदारण्यकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे त्या सुईच्या अग्रावरती असलेलं एवढं इतकंच सूक्ष्म ते सुद्धा दिसेल. अणु परमाणु ठकडाठकडी असं अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एवढं ते सूक्ष्म आहे. पण ते सूक्ष्म आहे तेवढं व्यापक आहे. कारण आपण जर कापूस घेतला एवढा एवढा आणि तो असा पिंजून 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 हळूहळू बघायला लागलं तर ह्या खोलीभर त्याचे तंतू जातील, खोलीतनं बाहेर जातील. म्हणजे जेवढं सूक्ष्म नंतर तो दिसेनासा होईल, पण तो सगळ्याला व्यापून ते वाऱ्याने बाहेरचे उडले जातील. हे एक उदाहरण म्हणून दिलं. त्याला सीमितता आहे कारण तो कापूस आहे. पण नामाचं तसं नाही, तो असीम आहे. नाम असीम आहे, ते तत्वसुद्धा असं असीम आहे. म्हणून सातत्याने नामस्मरण केलं की तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे. त्याच्याशी तो नाम आणि नामी एकरूप होऊ शकतात. याबद्दल आपण बघितलं होतं. नाम हे सूक्ष्म आहे, तो नामी आहे, तोही सूक्ष्म होऊन त्याचे आधी आपण बघितलं होतं तेव्हा नामी थोडंसं त्याला रंगरूप आहे असा. पण हा जो नामी आहे, नित्यनेम ज्याचं नामी करायचं आहे, ते नित्यनेमी जो तिथे स्थिर आहे, नित्य आहे, परब्रह्म स्वरूप आहे, त्याचं नाम घेता घेता सगुणाच्या आधाराने निर्गुणाकडे आपल्याला जाता येतं. आणि हळूहळू आपण त्या निर्गुणाकडे, म्हणजे मग तो नामी राहतच नाही, नामच फक्त राहतं. आणि त्या असं दुर्लभ असं जे नाम आहे त्या सूक्ष्माकडे जाऊन व्यापकत्व आपल्यामध्ये येतं. हे व्यापकत्व आपल्यामध्ये आल्यानंतर, म्हणून त्यांनी इथे पुढे आपल्याला म्हटलेलं आहे, नित्यनेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नाम घेणाऱ्याची निष्ठा असते, चिकाटी असते. माणूस हा कर्मयोनीमध्ये जन्माला आलेला आहे, त्यामुळे साहजिकच कर्म करणं त्याला आवडतं. यज्ञयाग म्हटला की साडी बिडी नेसा जरीची, चला छानपैकी तयार व्हा, मग ते ब्राह्मण येणार, अमक येणार, तिथे क्रियाकर्म सगळ्या गोष्टी होत असतात. नामामध्ये तसं काही नाही आहे ना. क्रियाकर्म म्हणजे वाचिनी म्हणत असतो तेवढीच क्रिया, पण वाचिनी म्हणावंच लागतं पुढे असं नाही. परावाणीपर्यंत मुहूर्त गेलं तर वाचे पण अंतर्मुख साधनेची तयार होते. नामामध्ये शांत बसून नित्यव्यवहार करताना घेतो तेव्हा ते वैखरीने म्हणत असतो, त्याच्यामध्ये मन असतं. पण नुसतं शांत बसून आपण किंवा ते नामस्मरण करत असतो तेव्हा हळूहळू असं असं नामस्मरण करता करता झोप येण्याची शक्यता असते. डुलकी लागते, काही वेळेला माळ पण हातातनं खाली पडू शकते, म्हणजे आमची पडू शकते. मी ज्ञानी माणसांची किंवा निष्काम कर्मयोगाचं हे म्हणत नाही आहे. ज्ञानदेव म्हणतात असं होण्याची शक्यता असते आमच्यासारख्यांची, अज्ञानी लोकांची. त्यामुळे नामामध्ये एकाग्रतेने नामसाधना करणारे विरळ आहेत. डोळे बंद झाले तरी परमेश्वराशी अनुसंधान करून करणारे निविरळ आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. आध्यात्मिक क्षमता अंतरंगामध्ये असेल तर नाम घेताना मग भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. ती जाणीव जी आहे ती आल्हाददायक असते. माऊली सांगतात असं नामस्मरण करणारा दुर्लभ आहे. आमच्यासारखे नामस्मरण करणारे बरेच आहेत, पण असा नर दुर्लभ असं त्यांनी म्हटलंय. आणि दुसरं उदाहरण लक्ष्मीचं दिलेलं आहे, जे आपण खरं परवा केशीपती
उदाहरण दिलं त्यावेळेला बोलणं झालेलं आहे. सर्वजण या लक्ष्मीच्या मागे धावतात, पण लक्ष्मी मात्र विष्णूजवळ असते. तो विष्णू जो आहे, तो तिचा पती जो आहे त्याला लक्ष्मी वल्लभ असं म्हटले. वल्लभ म्हणजे आवडीचा, आवडणारा, किंवा वल्लभ म्हणजे पती, असे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. तर ती लक्ष्मी चंचल आहे, पण सर्व सुखाचं आगर लक्ष्मी आहे. सर्व सुखाचं आगर म्हटलंय, सुखाच्या पाठनं दुःख येतात, पण सर्व आनंदाचे आगर कोण आहे? तो मात्र विष्णू आहे. त्यामुळे लक्ष्मीचा अधिकार मोठा आहे. ती समुद्र मंथनातून निर्माण झाली. भागवतामध्ये शुकदेवांनी सांगितलेली कथा आहे. ती कथाही आपल्याला सुर असुर सगळे लोक तिच्या मागे धावले. हावरटासारखे त्या लक्ष्मीशी विवाह करायला ते तत्पर झाले. कोण आपल्याला गळ्यात माळ घालते का म्हणून मागदी तिच्या पुढे जाऊन मान तुकवायला तयार होते. विष्णू मात्र शेषशाही पडून होते आणि ते लक्ष्मीकडे दुर्लक्षच त्यांनी खरं म्हणजे केलं. आणि त्यांना लक्ष्मीची ओढच नव्हती, त्यांना त्याची गरजच नव्हती. ज्ञानाचं वैराग्य त्यांच्याकडे होतं. ते बाकीच्या लोकांची मजा पाहत होते. तिच्या लक्षात आलं हा माणूस आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, बाकीची माणसं आपल्या मागे पळतायत, त्यांना पळतच राहू द्या आपल्या मागे, आपण ह्याच्याकडे जाऊया. आणि मग तिने त्याची पादसेवन भक्ती तिथे केली. आणि पादसेवन भक्ती करून त्याला प्रसन्न केल्यावर लक्षात आलं की वैराग्यासारखं दुसरं साधन नाही आणि वैराग्यासारखी दुसरी संतुष्टता नाही. हे सगळे लोक आपल्या मागे पळतायत, आपण पुढे पळत जाऊ. पण म्हणून त्यांनी सांगितलंय, अंतरी वसता नारायणे लक्ष्मीचं काय म्हणे, ज्याची लक्ष्मी आपण बळकट करावा. ती ते पतिव्रत आहे, ती त्याचे पाय चेपते, त्याला एकदा आपल्या ताब्यात घेतलं की ती आपल्या ताब्यात येणारच. मागच्या वेळी केशीराजाच्या उदाहरणाच्या वेळेला त्यांनी सांगितलं तर रिद्धी सिद्धी. त्याला एकदा ताब्यात घ्या आपल्या नामस्मरणाने, त्याला आपला अंकित करून घ्या की आपण त्याचे अंकित करून घ्या. त्याच्या मांडीवर जाऊन बसा, म्हणजे रिद्धी सिद्धी आपल्या पायाशी पण लोळ, त्याच्या पायाशी घेणार, आपण त्याच्या अंकित झाल्यावरती त्या आपल्या पायाशी लोळण घेणारच की नाही. तसं त्यांनी इथे उदाहरण दिलंय. परमार्थामध्ये रामनाम घेत राहिलं की राम जोडला जातो आणि साधनेत प्रगती झाली की नामी नामामध्ये एकरूप होतो. असं हे नाम नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्तीचारी घरी त्याच्या. त्या मुक्तीबद्दल याच्यापूर्वी खरं म्हणजे सांगितलं होतं, पण आपण विसरलो असलो तर पुन्हा एकदा आठवण करून देण्याकरता चारी मुक्ती त्याच्या घरी लोळण घेतात. इथे त्यांनी पुढे जाऊन आपल्याला असं सांगितलंय की या 4 मुक्ती ज्या आहेत त्यातल्या पहिल्या 3 मुक्ती तर भगवंताला विनवणीच करतात, आम्हाला त्या भक्ताकडे जायचंय, त्याच्याकडे जाऊ दे. म्हणणार तुम्ही अशाश्वत आहे, तुम्ही जाऊन काय करणार, तुम्ही जरी त्याच्याकडे गेलात तर तो तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही. पण म्हणे त्याच्या चरणाशी आम्हाला जाऊ दे ना, त्याचे चरणकमल शुद्ध झालेले आहेत, त्याच्या चरणावर आम्हाला मुक्ती मिळवण्याकरता मुक्तीच्या पाठी धावावं लागतं. अमुक करा, तमुक करा, तमुक करा. जे नामस्मरण करणारे ज्ञानी, कारण निष्काम कर्मयोगी भक्त योगी ऋषी मुनी यांच्याकडे त्या तिघी जायला तयार असतात. तो म्हणतो जा तुम्ही तिघी, पण मी त्यांना सायुज्यता मुक्ती देणारी जी शाश्वत आहे, ती तर ती जायला केव्हापासून वाट बघते. अशी साधनेत प्रगती झाली की नामच फक्त उरतं आणि ते नाम निर्गुण असतं. या शक्ती ज्या असतात त्या सगळ्या त्या नामामध्ये येतात आणि त्या शब्दाला सामर्थ्य येतं आणि ते मंत्रच होऊन जातात. आणि नारायण हरी हाही मंत्र होऊन जातोय आणि 4ही मुक्ती त्याच्या घरी येतात. हे अत्यंतिक प्रेम जे म्हटलं जातं ते याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. नारायण हरीमध्ये द्विरुक्ती त्यांनी केलेली आहे. ज्ञानदेवांच्या 15व्या अभंगामध्ये नारायण हा शब्द आला होता, त्याच्यानंतर आत्ता आलेला आहे. अशा पद्धतीने हा शब्द इथे आला. इथे भक्तिमुक्ती 4ही या सगळ्या, भक्ती पण येते आणि मुक्ती पण येते. भक्तीशिवाय मुक्ती नाही, मुक्तीशिवाय भक्ती नाही, पण दोन्ही आहे बरं का. भक्तीशिवाय मुक्ती नाही, पण भक्ती म्हणजे मुक्तीपर्यंत जायचं असेल तर भक्ती करावीच लागते आणि मुक्ती मिळाल्यानंतर भक्ती सोडून देता येत नाही, कारण ती तुम्हाला घट्ट धरून ठेवते. भक्ती मुक्ती मुक्ती भक्ती हे सतत चालू राहतं. तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या घरी ओळगती 4ही रिद्धी सिद्धी. म्हणजे 4ही मुक्ती रिद्धी सिद्धी सगळेजण तिथे पळायला बघत असतात, कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तिथे निर्माण झालेला असतो. रिद्धी सिद्धी बुद्धी असं म्हणण्यामागचं कारण, रिद्धी सिद्धी या गणेशाच्या पत्नी आहेत असंही म्हटलं जातं. पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा, गणेश पुराणामध्ये असं सांगितलं रिद्धी सिद्धी आहे त्याच्या पत्नी आहे. आणि रिद्धी सिद्धी आली की वरद बुद्धिदाता तो गणपती आहे ना, त्यामुळे रिद्धी सिद्धी आणि बुद्धी या त्रिवेणी संगम तिथे होतो. त्यामुळे रिद्धी आणि सिद्धीचा वापर कधी करायचा हे ज्ञानी लोकांना समजतं.
आमच्यासारखे असेल तर वाचेचं मी म्हणतो ते खरं होतंय म्हटल्यावर लगेच बडबड करायला सुरुवात केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. ती आपोआप जेवढी आपण ही रिद्धी सिद्धी ज्या वापरायला सुरुवात करतो त्या कमी व्हायला लागतात. अशा पद्धतीने होत राहतं. म्हणून हरिविना जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. अशा तऱ्हेने पुढे त्यांनी गेले. हरिविण जन्म तो नरकची केवळ, कारण दुःखाचं सागर जन्मदुःखाचे मुळं असं म्हटलेलं आहे. ते दुःखाचं मूळ असलेला जन्म आहे. त्याच्यामध्ये हरीची स्थापना. आपलं जीवन जगताना सुद्धा सारेगम पधनिसा या लयीमध्ये आपल्याला जगायचं असेल तर मुळामधला सा हा भक्कम प्रतिष्ठान अधिष्ठान भगवंताचं असलं पाहिजे. तो मग आपली जीवनाची लयसुद्धा आपल्याला साधते असं म्हटलं जातं. म्हणजे अधिष्ठान हे भगवंताचंच असायला पाहिजे जीवन जगताना सुद्धा. मग यमाचा पाहुणा प्राणी होय. यम आपल्याला नेणार नाही का, तर पंचभौतिक देह जाणारच आहे, पण यमाचा तो पाहुणा होतो. एरवी यमाचे जे दूत असतात ते आपल्याला न्यायला येतात आणि आपल्याला जर अधिष्ठान नसेल, बैठक नसेल, भगवंताची बैठक नसेल तर आपला जीव ओढाताणीमध्ये जातो. कारण घरचे लोक आपल्याला त्यांच्या मायेमध्ये गुंतवत असतात आणि आपण त्याच्यामध्ये गुंतत असतो आणि हरी आपल्याला तिकडे यमदेवाचे दूत तिकडे ओढत असतात. ही ओढाताण मृत्यूच्या समयी होते आणि त्या मृत्यूचा आपल्याला त्रास होतो. पण सावरकरांसारख्या ते मृत्यूला सामोरे हसत हसत जाणारे जे लोक आहेत ते म्हणतात मृत्यू म्हणजे काय आहे, पंचमहाभूतांचा देह त्याला अर्पण करणं आहे, दुसरं काय. शरीर वस्त्र बदलले इतकं सोपं आहे का हो. शरीर आम्हाला अवघड आहे कारण आम्ही पंचविषयात गुंतलोय म्हणून. पण ज्या वेळेला हे हरिनामस्मरण केलं जातं चित्तशुद्धी होते आणि हे सगळे विकार प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही सासर माहेर मुक्त होऊन जातं. त्यावेळेला तो यमाचा पाहुणा होतो. यम त्याला ओढत बिडत न्यायची गरज नसते. हात जातो हसत हसत की तुला काय पाहिजे ते घेऊन जा, आता मला काही नको, मी म्हणजे आत्मतत्व आहे, हम ब्रह्मास्मीची धारणा झाली, आता तू नेऊन नेऊन काय नेणार आहे, पंचमहाभूतांचा देह हा तुला अर्पण केला असं म्हणून मग हे यमालाही आवडतं आणि तो हसत हसत त्याला नेतो. त्याचा आदर सत्कार करतो. यमनिष्ठुर आहे असं आपल्याला वाटतं, पण यमनिष्ठुर जेवढा आहे तेवढा प्रेमळ आहे. नचिकेताची भक्ती पाहून त्यांनी त्याला सगळं पुढचं रहस्य गूढ रहस्य कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा आदरातिथ्य त्यांनी केलेली की हा पाहुणा म्हणून माझ्याकडे इथे बसलाय, 3 दिवस त्यांनी काही खाल्लेलं नाही. तो म्हणाला असं कसं, त्यांनी त्याच्याऐवजी 3 दिवसाचे वर दिले. ते वर त्यांनी कठोपनिषद ज्यांनी वाचलंय त्यांनाही माहिती. असं तो सगळं आदरातिथ्य करतो. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनामुनी वाड नाम आहे. ज्ञानदेवांनी जेव्हा निवृत्तीनाथांना नामाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हे सूक्ष्मात सूक्ष्म आणि भूमात भूम. वाड म्हणजे मोठं. आत्ता आपण म्हटलं की सूक्ष्मात सूक्ष्म आहे, ते म्हणतात ते सूक्ष्मात सूक्ष्म पण आहे आणि गगनाहून वाढ म्हणजे भूमात भुवा पण आहे. सर्वात मोठं, त्याच्यापेक्षा आणखीन मोठं काही नाही. सगळ्याला कव्हर कोण करतं, आच्छादित कोण करतं, तर आकाश करतं. पण आकाशालाही आच्छादित करणारं ते परब्रह्म आहे. असं ते वाढ गगनाहून मोठं आहे. नाम म्हणजे शब्द आहे. एका भक्तानी देवाला विचारलं होतं गगनाहून मोठे वाढ असं तुम्ही म्हणताय याच्यामध्ये नक्की मोठं आहे म्हणजे नक्की कसं आहे ते आम्हाला सांगा. त्यामुळे ते मोठं कसं असेल, नाम कसं मोठं असेल, नाम तर एवढंच आहे असं. अरे ते सूक्ष्मात सूक्ष्म आहे जे तुला दिसत आहे, पण ते गगनाहून वाढ पण आहे. कारण जेव्हा राम विठ्ठल असं नाम घेतलं जातं तेव्हा ते वर्णयुक्त असतं. शब्द तयार होतात ना, वर्ण तयार होतात. म्हणजे ओंकार ह्या शब्दापासून सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ओंकार हे शब्द ब्रह्म आहे, ते सुद्धा वर्णयुक्त आहे. म्हणून ते थोडंसं शबलत्व त्याच्यामध्ये आहे, पण ते वर्णयुक्त आहे. ते वर्णयुक्त आहे, ते ध्वनियुक्त आहे, त्यात रंग रूप आकार आहे, सगळं आहे. राम म्हटलं की व्यापकता आहे. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे म्हटल्यानंतर माझ्या एकट्यात राम नाही, सर्वा घटी राम आहे, ही त्याची व्यापकता आहे. ते हा मंत्र आहे, हे ईशतत्व आहे. आणि हे ईशतत्व ज्यांनी आकाशाला पण जन्म घातला ते हे परब्रह्मतत्व, तर निर्गुण राम जो आहे ते परब्रह्मतत्व आहे. ज्यांनी आकाशाला जन्म घातला तो आकाशापेक्षा मोठा असणार की नाही, म्हणून तो भूमात भूमा आहे. असं गगनाहून वाढ ते आपल्या जिभेवरती कायम ठेवायला पाहिजे. ते कायम जिभेवरती ठेवल्यामुळे मग आपल्याला ते करायचं असेल तर त्याची सुरुवात जी आहे
ती हरिपाठापासून करायची. आणि म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नित्यनेम नामी तो नारायण हरी, नारायण हरी, मुक्तिचारी घरी त्याच्या, हरी विना जन्म तो नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, दशकांचा मेळा एकतत्वी कळा लागी हरी, तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथेही काही कष्ट न लागती, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. थोडंसं तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितलंय. अगदी 7-5-3 दशकांचा मेळा, 7-5-3 म्हणजे काय वगैरे याचा उलगडा इथे केलाय. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने संतांनी याचे वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत. पण इथे आपण हरिपाठाचं अगदी प्रायमरी स्टेज असलेले आपण अर्थ बघणार आहोत, जे सर्वसाधारण मान्य आहे. 7-5 पंचप्राण, मन, बुद्धी ह्या 7 गोष्टी. 5 म्हणजे पंचमहाभूत, 3 म्हणजे त्रिगुण सत्व रज तम ज्याला, 10 म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हे आपल्या देहाच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात, कारण हा देह त्या हरिनामाकडे आपल्याला वळवायचा. कोणी याला 7 स्वर्ग म्हणतात 7च्या ठिकाणी, कोणी 5 तन्मात्रा म्हणतात, कोणी 25 म्हणजे 3 दशकांचा मेळा म्हणजे 25 तत्व ही म्हटली जातात. सांख्यांची तत्व आहेत 24 आणि 1 परमपुरुष, अशी 25 तत्व मानली जातात. 7-5-3 दशकांचा मेळा असं करून 25 तत्वही काही जण सांगतात, त्यातले उलगडे करत करत. पण सगळ्याचं मूळ तत्व एकच आहे, ते म्हणजे एकतत्वी कळा हरिदावी. या सगळ्या हरीच्या वेगवेगळ्या कळा आहेत. 16 कळांनी तपे अर्क असं म्हणतो आपण. त्या 16 कळा तरी कुणाच्या आहेत? त्याही हरीच्याच कळा आहेत. फक्त सूर्याला ते काम दिलेलं आहे, एक नेमून दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे 7-5-3 दशकाचा मेळा, हा सगळा मेळा त्यांनी तयार केलेला आहे, ज्यातनं या स्वर्गलोकाची, 14 लोकांची, 14 भुवनांची, 7 पाताळांची, नवे त्रिलोकांची प्राप्ती ज्यांना व्हायची आहे, ही सगळी करून देण्यासाठी ती स्थानं त्यांनी निर्माण केली. असा हा निर्माण करणारा हा सगळ्याचा मेळा करून मग तो निर्माण करतो. ही निर्मितीची क्रिया, उत्पत्तीची क्रिया करणारा जो आहे तो मात्र एकतत्व नाही. तैसे नव्हे नाम असं म्हटलेलं आहे. तैसे नव्हे नाम, आता हे चैतन्य आहे. विविध या तत्व जी आहेत ही सांगण्याची आत्ता गरज नाही. सांख्यांची 25 तत्व आहेत. पण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा 36 तत्व सांगितली, आणि त्याच्याही पुढे उलगडा करून समर्थांनी 82 तत्व सांगितली. म्हणजे आत्ताचे जर टी व्हीवाले चॅनलवाले असते तर त्यांनी म्हटलं संतो में झगडाचा हो गया. पण कोणी 25 तत्व सांगितली, कोणी 36 सांगितली. एक मत नाही यांच्यामध्ये, एक मत नाही, कसे यांना संत म्हणावे. पण प्रत्येकाने आम्हाला कळावं या दृष्टिकोनात सांख्याने सांख्यबुद्धीच्या म्हणजे त्या बुद्धीच्या स्तरावरती त्यांनी 24-25 तत्व सांगितली. नाही आम्हाला समजली ही तत्व, प्रकृती, महत, अहंकार वगैरे खूप मोठे मोठे शब्द वापरले, आमच्यासारख्याला नाही ते काही कळत. मग ज्ञानदेव म्हणे ठीक आहे ज्ञानेश्वरीत मी तुम्हाला आणखीन सोपं करून सांगतो. त्या तत्वाचे त्यांनी आणखीन प्रकृती, महत, तत्व, अहंकार, मग त्यांनी त्याच्यामध्ये आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा, पंचमहाभूत हे सगळं ॲड करून टाकलं आणि आपल्याला त्याचं आणखीन थोडंसं विश्लेषण करून सांगितलं. आणि त्यांनी 36 सांगितली, म्हणजे सांगितली सांख्यांचीच तत्व, पण उलगडा करून सांगताना त्याच्यामध्ये आणखीन काही ॲड करून त्याचंही विश्लेषण केलं. तेही आम्हाला ज्ञानेश्वरी वाचून कुठे कळलं. समर्थ म्हणले तेही कळत नाही का, ठीक आहे मी आणखीन कमी तुम्हाला उलगडा करून सांगतो. त्या 36 तत्वाची त्यांनी 82 तत्व केली. आता थोडं बहुत का होईना 17वा दशक वाचल्यावर कळायला लागलं असं म्हणायचं तरी अवघडच आहे. पण ते कळणं सुद्धा कळलेलं नसतं, फक्त शब्दिक रूपाने कळलेलं असतं, कळलेलं नसतं. जो हरी कळला पाहिजे
तसं आपल्याला आकळलेलं नसतं. म्हणून तत्वांचा निराश करायचा म्हणजे तत्वांचा निराश करायचा. नक्की तत्वांचा निराश करायचा म्हणजे काय करायचं हे जर पाहायचं, मी त्याच्यावर 1 तास बोललेली आहे की नक्की तत्वांचा निराश आपण करायचा म्हणजे काय करायचा ते प्रॅक्टिकल आपल्याला जमलं पाहिजे ना. कारण दासबोध हा नुसता वाचायचा ग्रंथ नाही, तो उपयोगात आणायचा ग्रंथ आहे. त्यामुळे ते करणं महत्त्वाचं आहे. असो, सांगायचं तात्पर्य असं की हे वेगवेगळी जरी त्यांची मतं त्यांनी मांडली असली, साधू दिसती आपल्याला सोपं करून सांगण्याकरता त्यांनी हे सगळा खाटाटोप केलेला आहे. हा सगळा मेळा त्यांनी निर्माण केला आणि पण करणारा मात्र तो एकतत्व हरी आहे असं त्यांनी. तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथेही कष्ट न लगती काही. तैसे नव्हे नाम म्हणजे बाकीच्या अन्य मार्गांप्रमाणे ते कष्टपूर्वक घेण्यासारखं नाही. इथे काही कष्टच लागत नाही, नुसतं बोलायचं, 2 हात तिसरं मस्तक. मग नामं वेगवेगळी आहेत, जसे तत्व वेगवेगळी सांगितली, तर एकतत्व हरीनी अनेक तत्व सांगितली. एकातून अनेकत्व, जसं एक अग्रे असेल पण त्याच्यापासून अनेक निर्माण झाले, ही सगळी उत्पत्ती स्थिती लय व्हायला सुरुवात झाली. पण खरं तर विठ्ठल, राम, दत्त ही त्यांची विविध नावं आहेत. ते विविध आकार दर्शवणारे व्यक्ती आहेत. पण ते रूप जे आहे ते हळूहळू विरून जातं आणि नाम तसंच राहतं. तो हळूहळू ते रूप आपलं नष्ट होऊन जातं, कारण ते स्थूल आहे आणि आपला स्थूलाकडनं सूक्ष्माकडचा अंतर्मुख प्रवास सुरू झालेला असतो. त्यामुळे त्या शक्ती सगळ्या त्या नामामध्ये येतात आणि ती शक्ती त्या चैतन्यामध्ये ज्या असतात त्या सगळ्या शक्ती यायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपलं मन अमन व्हायला लागतं, नामरूपाच्या पलीकडे जायला लागतं. कारण ते नित्याकडे जायला लागतं, ते अनित्याकडून नित्याकडे जातं आणि म्हणून नाम हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. फक्त तो श्वासात मुरला पाहिजे. औषध जसं श्वासास म्हणजे रक्तात मुरलं की त्याचा गुण येतो, तोपर्यंत येत नाही. तसं हे नाम आपल्या अंगात मुरलं पाहिजे. त्याच्यासाठी बाकी कुठलेही यज्ञ याग करण्याचे कष्ट नाहीत, हे ते वारंवार सांगतात, कारण यज्ञ संस्कृती होते. पण मानसिक, शारीरिक, सांपत्तिक कुठल्याही कष्टाचं इथे आवश्यकता नाही आणि तरीसुद्धा हा मुक्तिमार्ग मिळवणारा श्रेष्ठ असा आहे. अजपाजपणे उलट प्राणांचा तेथेही मनाचा निर्धार असेल. अजपाजप आपल्याला माहिती आहे, जो श्वासावरती केला जातो, सोहम हंसा सोहम हंसा, त्यातलं 6 हे शक्ती बीज आहे आणि हम हे पुरुष बीज आहे. आपल्याला हमकडे यायचं आहे. ती शक्ती पण त्या नामात, त्या एकरूपात तत्वात एकतत्वामध्ये मिसळून घ्यायचे. 6 अहम 6 अहम असं करताना तो अहम विसर्जित करायचा आहे आणि मग फक्त 6 6 6. विपश्यना ज्यांनी केलेली आहे त्यांना याचा उलगडा जास्त लवकर होईल. विपश्यनाला गेले नसेल तर जरूर जा, खूप छान कोर्स आहे. आपल्याला यातलं कळण्याच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिकल आहे आणि छान आहे. 10 दिवस मौन पाळावं लागतं, तेव्हा जिभेचं मौन आपोआपच येतं. तिथे काही म्हणजे काही करू देत नाही. मौन पाळायचं आहे म्हणून लिखाण करू का, मौन पाळायचं आहे म्हणून काही म्हणजे काही नाही. आणि खरोखरी त्याचा उपयोग आपल्याला जी एनर्जी गेन होते, म्हणून जी सतत बडबड करणार त्याची एनर्जी त्याच्यामध्ये वेस्ट होते. असे ह्याला जी जातात या अभ्यासक्रमाला, उपक्रमाला, त्यांची एनर्जी गेन झालेली असते. त्यांना ती एनर्जी साठवून ठेवतात 10 दिवसाची. म्हणजे वायफळ बोलण्याने आपली एनर्जी किती वेस्ट होते हेही आपलं. पण रामनाम घेऊन ती एनर्जी वेस्ट होत नाही बरं का, ती उलट आणखीनच प्राप्त होते. 6 अहम 6 अहम हा उलट प्राणांचा जप. म्हणजे तो 6 अहम करताना अहमचं विसर्जन करायचं आणि त्या 6 म्हणजे एकतू 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 विठ्ठला ही भावना त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपला ज्या वेळेला बोलताना, आता मी श्वास घेते खरं म्हणजे 21 सहस्र 600 जपा असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन वगैरे मोठ्या पुराणांमध्ये केलेलं आहे. पण एवढ्या वेळा आपण श्वास घेत असतो तेवढ्या वेळा नामस्मरण करावं. त्या प्रत्येक श्वासावर नामस्मरण करण्याची प्रक्रिया तिथे शिकवली जाते आणि ही करताना उलट प्राणांचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा शब्द हा कुंडलिनी योगाशी जोडणारा शब्द आहे. कुंडलिनी योगाशी म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योग आपल्याला पाहायला मिळतो. फार त्याच्या खोलात आत्ता आपण शिरणार नाही, कारण आपली कोणाची म्हणजे माझी तरी नाही कुंडलिनी जागृत विगृत झालेली नाही, त्यामुळे तो अधिकाराने ते सांगावं असं नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींनी तेवढ्याच अधिकाराने आपल्याला ती कुंडलिनी जागृती कशी होते ते त्याबद्दल माहिती त्याच्यात दिली. मूलाधार चक्र हे माकड हाडाच्या इथे असतं, स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या
ही मागच्या बाजूला सगळी चक्र जी असतात त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. नाभीजवळ ते स्वाधिष्ठान चक्र असतं, कमरेजवळ मणिपूर चक्र असतं, हृदयाजवळ अनाहत ध्वनीचा हल्लरू असं मुक्ताबाईंचा अभंग आहे. अनाहत ध्वनी हा हृदयाजवळ असतो, विशुद्ध चक्र मानेजवळ असतं, आज्ञाचक्र कपाळाच्या इथे थोडं मागच्या बाजूला, आणि सहस्राधार चक्र इथे. चक्र कुठे आहेत तेवढी सांगते, पण त्या ह्याच्यामध्ये काय होतं की ही सगळी चक्र कुंडलिनी ज्या वेळेला जागृत होते असं ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. हळूहळू त्या दोघांमध्ये द्वंद्व माझा म्हणजे वरून प्राणवायू आतमध्ये येतो, खालीन अपान वायू ज्या वेळेला मूलाधार चक्राशी आपण घट्ट पाय धरून ठेवतो आणि ते बंद करतो त्यावेळेला तिथूनही वायू बाहेर पडू शकत नाही. तो अपान वायू वरच्या बाजूला येतो आणि वरचा प्राणवायू खाली येतो. आपल्या भाषेत सांगते, त्या दोन्ही प्राणांची टक्कर व्हायला लागते. दोन्ही वायूच आहेत ना, त्यांची टक्कर व्हायला लागते आणि तिथे घुमसान युद्ध तयार. त्यांचं दोघं एकमेकांना, हा त्याला खालून वर रेटवतो, त्याला वरून खाली रेटतो अशा. आणि तिथे जी अशी दाबामुळे जी निर्मिती चक्राकार गती तिथे निर्माण होते त्याला खरं म्हणजे चक्र म्हणतात. आणि ही एवढ्या ठिकाणी आपल्या चक्र निर्माण होऊ शकतात ज्या वेळेला कुंडलिनी जागृती केली जाते त्यावेळेला. हळूहळू सहस्राधार चक्रापर्यंत तो रेटत रेटत वर येतो, कारण तो उदान वायू जो आहे मूलाधारच्या इथे अपान वायू, तो तिथून बाहेर पडायचा नाहीच आहे. त्याला वरती प्राणवायूला रेटत रेटत तो वरती जातो आणि नंतर सगळे हे पंचप्राण एकत्र होतात, सगळे हाडं वगैरे हे तेजस्वी व्हायला लागतात आणि प्रतिक्रिया हृदयापर्यंत येते. हृदयानंतर अनाहत चक्र जागृत होतं, तिथे वायूंची भेट होते. म्हणजे अशा द्वंद्व सुरू व्हायला सुरुवात होते. सगळ्या द्वैताची निवृत्ती होत जाते आणि मग इथे सहस्राधार चक्रापर्यंत ते चक्र, तिथे तो धक्का लावल्यावरती कलंट त्या सहस्रचक्रामध्ये खरं म्हणजे अमृताचा साठा असतो. तो अमृताचा साठा कलंडला जातो आणि तो सर्व शरीरभर पसरतो. हा सगळा उलट प्रवास. म्हणजे हे बाबा महाराज आर्वीकरांच्या पुस्तकात खूप सुंदर दिलंय. वदी कुलकर्ण्यांच्या पुस्तकात, म्हणजे ज्यांना याचा अभ्यास करायचा त्यांच्यासाठी सांगते. आपल्याला हरिनामाच्या दृष्टिकोनाने एवढंच सफिशियंट आहे की ह्या सगळ्या गोष्टी हरिनामाने होऊ शकतात. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा यज्ञ, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग ह्याचीही आवश्यकता नाही. या सगळ्या गोष्टी ह्या हरिनामाने होऊ शकतात. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. ज्ञानदेवान म्हणतात, माझं जिणं तर जर हरिनाम माझ्यातनं काढून घेतलं तर माझं जिणंच व्यर्थ होऊन जाईल. रामकृष्णी पंथ क्रमियेला. हा जो 21,600 जपा आहे, त्या काही ब्रह्माला द्यावा, म्हणजे जपाचं ते विसर्जन करताना ब्रह्माला द्यावा, विष्णूला द्यावा, महेशाला द्यावा वगैरे असं त्यांनी आत्म्याला द्यावा, जीवात्म्याला द्यावा, म्हणजे तो जीवात्मा उद्धरून जातो वगैरे, अशाही बऱ्याच गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या कर्मकांडाच्या गोष्टी आहेत. पण इथे अनुभवसिद्ध नाम जे आहे त्या नामाच्या बाबतीत ते आपोआपच ज्याचं त्याला जो तो घेऊन जातो. कारण तो प्रत्येकजण नामस्मरण करणाऱ्या नामीकडे, जो नाम घेणारा तो नामी, तो नामीच त्याच्याकडे आल्याबरोबर हे सगळेजण त्याच्या पाठोपाठ तिकडे येतात. त्यांना हे काही करावं लागत नाही. आयुष्य मात्र नामाशिवाय व्यर्थ जातं. म्हणून मी हा मार्ग स्वीकारलाय, म्हणून तुम्ही हा मार्ग स्वीकारा. आणि तो अतिशय सोपा मार्ग आहे असं ज्ञानदेव सांगतायत. त्याची सुरुवात करताना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 7,5,3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न करती. जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार करते. ज्ञानदेवा जिने नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय.